नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. यंदा पाऊस कमी, जलताराने भूजल पातळी वाढणार, शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये आधार ठरणार. खरीप हंगामापूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी सुरू आहे. उगवण क्षमता पाहूनच पेरणीचा निर्णय घेतला जातोय. रांजणी परिसरामध्ये शेतकऱ्यांची नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. जागांअभावी 14 गावांमधील सौर ऊर्जा प्रकल्प रखडलेले असून तळोदा तालुका प्रशासनाचे प्रयत्न सुद्धा ठरले फोल. पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. मुखेड परिसरामध्ये 2560 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले. सोयाबीनचे भाव वाढलेले असून फायदा मात्र व्यापारी शासनाचा. रेणापूर तालुक्यामध्ये 90% शेतकऱ्यांकडे सोयाबीनच नाही. बियाण्यांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई करणार, कृषी अधिकारी सुभाष साळवे यांचा इशारा. बियाणे कंपनी प्रतिनिधींची घेतली बैठक. कापूस मका पिकांना भाव नसल्याने ऊस लागवडीकडे कल वाढलेला आहे. जवरखेडा परिसरातील हे चित्र आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन होणार. दुसंगवाडीच्या शेतकऱ्यांचा इशारा दिला जातोय. कुक्कुटपालन दुग्ध व्यवसायाला शेती संकटामध्ये सापडलेली आहे. निर्यात बंदीने कारखानदारांची कोंडी होते. शिल्लक साखर साठ्यामध्ये ओझे वाढणार. ऊस दरावरती विपरीत परिणामाची भीती होते. सततच्या अस्थिर धोरणाचा फटका बसतोय. पीक विमा कंपन्यांवरती गुन्हे दाखल करा. खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्र्यांची सूचना. बोगस बियाणे खत विक्रेत्यांवरती फौजदारीचे आदेश दिले जात आहेत. कांदा उत्पादकांना दिलासा मिळतोय. 1235 रुपये दराने खरेदी सुरू आहे. सरकारचा निर्णय जखमीवरती मीठ सोडणारा असल्याची शेतकऱ्यांची भावना होते. कोयना जलविद्युत प्रकल्पात 64 वर्ष पूर्ण झालेली असून धरण वीज निर्मिती सुरू झाली होती 1962 साली. अर्ध्यांपेक्षा अधिक राज्याला लाईट. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने कांदा खरेदी केली जाते. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये केंद्राचा साताऱ्यातून शुभारंभ. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दिदी करणार नामदार शिवराज सिंग चौहान. प्रधानमंत्री आवास घरकुलांचे लोकार्पण. सोने 3190 तर चांदी 19,850 रुपयांनी स्वस्त झालेली आहे. सांगलीतील सोने चांदीचा 2 दिवसातील दर जीएसटीसह काय बघा. गुरुवारी होता 1,67,787 सोन्याचा दर तर चांदी 2,98,700 तर शुक्रवारी 1,63,564 तर चांदीचा दर होता 2,80,675. मान्सून सुसाट आज अंदमानामध्ये दाखल होणार. केरळमध्ये 26 मे रोजी भारतीय हवामान विभागाकडून माहिती दिली जाते. महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 जून दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जाते. अकोला येथे देशामध्ये सर्वोच्च 45.9 अंश तापमानाची नोंद होते. पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी मागलेले असून पश्चिम आशियामधील युद्धाचा जनतेला फटका बसतोय. साखर कारखानदारीचे मरण उंबरठ्यावरती आहे. निर्यात बंदीमुळे मोडणार ऊस उत्पादकांचे कंबरडे. महागाई रोखण्यासाठी केंद्राचा तात्काळ प्रभावपणे निर्णय. केंद्राने हमीभाव दिला नाही तर अर्थकारण कोसळणार. कांद्याची आजपासून सरकारकडून खरेदी सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गरिबांना पुढच्या वर्षामध्ये 15 लाख घरे मिळणार. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांचे लोकार्पण.